नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात काय कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता अक्षराच्या घरच्या अक्षराला विचारू लागत असता, तू फुलपगारे सरांची फोनवरती काय बोलत होती बरं, शाळा बंद होईल ते सगळं काय चाललंय मला सांग बरं. त्याच्या अक्षरा म्हणते, हो हो मी तुम्हाला सगळं सांगते, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता अक्षरा सगळा घडलेला प्रकार सांगते की भुवनेश्वरीने कशी नोटीस पाठवली होती. आता लगेच बाबा म्हणता, पाहिलं ना त्या भुवनेश्वरी बाई कशा वागतात, ते एक ना एक ते काही ना काहीतरी करतच राहतात तुला त्रास देण्याकरता. आता ते मुद्दामच शाळा बंद करता येते. अक्षरा म्हणते, आता ती शाळा अजिबातच बंद नाही होणार. मी काय करते ना बाबा बघाच, मी पण अक्षरा त्या भुवनेश्वरी मॅडमला ना चांगलीच खाऊन उरेल मी. आता मी असं काही करेल ना, त्या भुवनेश्वरी मॅडम चांगल्याच अडकतील. आता लगेच हिरा पण म्हणते, नेमकं काय करणार आहे बरं तू. आता अक्षरा म्हणते, मी काय करते ते बघच ना तू. मात्र इकडे सीन चेंज होतात. इकडे भुवनेश्वरी शाळेमध्ये पोचते आणि सगळ्यांना सांगते, तुम्ही एकदावची कामधंदे शोधायला लागून जा, ही मी शाळा एकदावची बंद करून टाकणार आहे. हे अधिपतीला काही सण होत नाही. अधिपती पण भुवनेश्वरीला म्हणतो, आईसाहेब तुम्ही शाळा बंद करायचे का धरलंय बरं, तुम्ही एकदावचं शाळा बंद करायचे बंद करा. तुम्ही दरवेळेस म्हणता मी शाळा बंद करेल, प्लीज तुम्ही शाळा बंद करू नका. ही या मुलांचं काय होईल बरं. ते मुलं इथे शिकतात, येते नाईन वेळ दुसरीकडे कुठे ऍडमिशन मिळेल. हे फुलपगारे सरांना पण अधिपतीचं बोलणं पडतं. फुलपगारे सर पण भुवनेश्वरी पुढे फुल रिक्वेस्ट करू लागत असता, हातापाया जोडू लागत असता, पण ही नालायक भुवनेश्वरी काही कोणाचं ऐकत नाही. भुवनेश्वरी म्हणते, मी शाळा बंद करणार म्हणजे बंद करणारच आहे. आता चारुहास सरांनी पण एका वकिलाला बोलवलेलं राहतं. चारुहास सर ते वकिलांना म्हणतात, तुम्ही काही ना काहीतरी तर प्रयत्न करा. आता वकील पण म्हणतो, आमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करणारच आहे. पण त्या वकिलांकडनं पण काही होत नाही आणि चारुहास सर तर प्रचंड नाराज झालेले राहतात. आता चारुहास सर डायरेक्ट भुवनेश्वरीला बोलतील का की तू ही शाळा बंद करायची नाही, जर का तू ही शाळा बंद केली तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि जर काही चारुहास सरांनी भुवनेश्वरीला बोलल्यावरती भुवनेश्वरी पुढे काय करेल, भुवनेश्वरी शाळा वाचवेल का. नेमकं पुढे काय होईल पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. कारण की आता अक्षरा पण चांगलाच मोठा एक प्लॅन करणार आहे. अक्षराचा कोणता प्लॅन आहे हे पण पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आता अक्षरा चारुहास सरांबरोबर मिळून नवीन पुढे काय प्लॅन करेल का भुवनेश्वरीला चांगलीच ती अडकवेल, ते पण पाहणं फारच रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं, अक्षरा पुढे काय करेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना, तर आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.